शिक्षण आहे आणि त्यामुळे साधतो दीपक फर्टिलायझर्स. दीपक फर्टिलायझर्स या कंपनीमध्ये ऑफिस स्टाफमध्ये तो कामाला आहे. आणि आमचे अक्षय पोरजी जे राणी डाब्याचे मॅनेजर आहेत, जयेंद्र जरी नसला तरी पूर्णपणे जबाबदारी त्याच्यावरती असतो. कालूराम फुलोरे याचं आहे, पण त्यांची सुद्धा खूप मेहनत राहिली, कारण नाना आणि कालूराम फुलोरे यांनी पूर्णपणे जेवणाची व्यवस्था पार पाडली. सातत्याने जयेंद्रनी दिलेली कामगिरी त्यांनी पाडली. ते कालूराम रामा फुलोरे आणि नाना, आणि त्यांच्या वतीने आम्हाला 100 सन्मान चिन्ह देण्यात आले. दोघांचा. अजय येतो, अजय त्रिंबकदा इकडे. 5 दिवस चांगली सेवा पुरवली. चला आमचे काशीनाथ काकांचा सुद्धा सन्मान करू. खरं तर 5 दिवस रात्रीमध्ये सातत्याने 2-2:30 वाजले तरी व्यासपीठावरती असायचं. फुलोरे हॅलो. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे वडवलीचे ग्रामस्थ अर्थातच जरी त्यांचं नाव आज त्यांनी सरकारी नोकरी करत असताना आपला नावाचा दबदबा ठेवला आणि मुलाचं शिक्षण करत असताना शिक्षणाकडे पण लक्ष ठेवलं आणि क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा त्यांचं लक्ष ठेवलं आहे. कारण घरातून जर प्रोत्साहन असेल तर मुलगा चांगल्या प्रकारे कार्य करत असतो. आणि आपल्याला सुद्धा अभिमान आहे की आज फार कमी वयामध्ये ज्या खेळाडूंना 18-20 बाईक ज्याच्या नावावरती आहेत ते ऋतिक पाटीलचे वडील या ठिकाणी काशीनाथ काका पाटील उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. या काका, कारण त्यांचं सुद्धा नेहमीच आम्हाला सपोर्ट राहतं. स्पर्धा असल्यानंतर व्यासपीठावरती बसण्यासाठी तर आपली मंडळी हवीच असते आणि वडवली गाव नेहमीच लागते आणि त्यांचाच आपण सन्मान करतोय. आमचे वडवलीचे हरिश्चंद्र जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. हॅलो. चला आता त्यानंतर एक त्रिमूर्तीचा सत्कार करू. या स्टेजची पूर्णपणे जबाबदारी या मंडपाची असेल, या खेळपट्टीची पूर्णपणे या सामन्यांची जबाबदारी घेणारे हे 3 व्यक्ती निनाद पाटील, वेदांत पाटील आणि सुमित पाटील. जायचे तिकडे तिघे पण जायचे. हॅलो. चला या तिघांचा सन्मान करू. रामशेठ भोईर या आता. एकदा उठ, एकदा ये. चल झालं आता, संपलं. एकदा ये, सत्कार करायचा आहे.
हा हे एनपी पॅनल आहे, म्हणजे आता समजा एनपी पॅनल हा नयन पाटीलचा पॅनल आहे. तर पुढच्या वर्षी बघू मैदानात उतरतात का. चला आता जवळजवळ सर्वांचे सन्मान झाल्यात. जर चुकून कोणाचा राहिला असेल तर क्षमा असावी, नंतरही नाव सुचवलं तरी चालेल. आम्ही 2च मिनटं, आता 2 मिनिटांमध्ये लकी ड्रॉ करणार आहोत. दोन कूलर आहेत ना, आता 2 कूलर आहेत. चला कूलर आणा लगेच, 2च मिनिटात तो कार्यक्रम उरकून टाकायचा आहे. चला कूलर आणा, कूलर आणा. चला या ठिकाणी दररोज आम्ही एक कूलर देतो. टॉवर फॅन नाही आहे मित्रांनो, एक कूलर आहे. आणि कूलर एक आकर्षक कूलर आहे, लक्ष वेधून घेणारे कूलर. कारण आता भरपूर गरम होते आणि त्याच्यावरती इलाज म्हणून या थंडा थंडा कूलर आहे. हे आम्हाला कूलर या ठिकाणी दिल्यात स्वर्गीय निर्मला वामन पाटील यांच्या स्मरणार्थ आणि अशोक भोईर यांच्या स्मरणार्थ श्री गीत पाटील, त्याचबरोबर रोहन म्हात्रे, ऋषिकेश भोईर, महेश आजारी आणि रोहन म्हात्रे यांच्या वतीने आणि करम पवार यांच्या वतीने कूलर देण्यात आलेले आहे. लकी ड्रॉ काढतोय. चला चला आता लकी नंबर आहे अजय 458. कोणाकडे कुपन असेल तर पहा 458. चारशे 58 नंबर नाही आहे का. चला दुसरा काढा आता. 424. अरे 424 नाही. चला चला 424. चला आता नाही तर पुन्हा एकदा चिठ्ठी काढा. आता असंच होईल. 482. 482 नाहीच आहे का. 482 बघा तिकडे कोणी असेल तर या लवकर. चला पुढची चिठ्ठी काढा. 411. अरे बाबा ये बाबा ये धावत आहे आता. बाला ये इकडे, वडवलीचा आहे. हा वडवलीचा राजा. पहा 482. राजा इकडे. कूलर नाही भेटणार मग. अरे असं नको करू. अरे दादा कूलर मिळाली तुला आता. तुझी नाही वासूबाबाची. वासूबाबाची आहे का. आहे वासूबाबा आहेत. राहू दे नेऊ दे, हरकत नाही आहे. कारण वासुदेव दादा मगाशी येथे आले होते आणि त्यांना आम्ही जबरदस्तीने कुपन दिली. हा यास वासुदेव दादा या. ओके हरकत नाही आता. चला आणखीन एक काढू.
चला चला आता 2 वाजत आले. हो घेतो घेतो, चिठ्ठ्या तर काढू दे. चला चला लवकर घ्या. 448. हॅलो 448. बंटी मात्रे दातिवली. हा संघ समवेत आल्याचा आज फायदा झाला. हा एक चॅम्पियन संघाला एक रनर अप संघाला भेटली, कारण त्यांचं एक वडवलीला आणि एक दातिवली संघाला. हरकत नाहीये. चला टाळा वाजवा. हा मॅन ऑफ द मॅच. हा फायनलचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण एक साडी देणार आहोत आणि त्याचबरोबर ब्युटिफुल ट्रॉफी. जो फायनलचा सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये मेडल षटक आणि 2 विकेट मिळवणारा खेळाडू ठरला योगेश पाटील 40+ मधून. चला या लवकर. योगेश पाटील एक ब्युटिफुल साडी आणि त्याचबरोबर ट्रॉफी सुद्धा दिली जाईल. हा या आता शरद आणि प्रेमनाथ या दुकान बंद करून आल्यात. या 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 ना लवकर या, पारितोषिक द्यायचंय. चला चला आता योगेश मॅन ऑफ द मॅच दिली जातोय. योगेश एकच मिनिट. सारी मिळाली आता कसं वाटेल आणि ही सारी कुणाला दिली जाईल का चिठ्ठ्या उडवल्या जातील? सॉरी आईला देईन. वहिनीना नाही, मग वहिनी रागवतील. नाही रागवणार. नाही ना. ऑल द बेस्ट. चला हा आता रेग्युलर मधून देऊ आपण मॅन ऑफ द मॅच. ऋतिक पाटील ठरला शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 13 मध्ये 27 बनवल्या. वेल प्लेड. आता ऋतिक पाटीलला चिठ्ठ्याच उडवाव्या लागतील. चला हा अगोदर पण मिळाली आहे, आता पण मिळाली. चला आता चला ऋतिक साठी करणे खेळाडू. यस ऋतिक एकच शब्द. आता नको राहू दे नको. आता काय करणार? 2 साड्या मिळाल्या स्पर्धेमध्ये, एकूण 3. घरीच दिले मम्मीला आणि वहिनीला. ओके मम्मीला आणि वहिनीला ऑल द बेस्ट. चला आता हा क्षेत्ररक्षक घेऊया 40+ मधून. आणि उत्कृष्ट फोल्डर ठरल्या स्पर्धेचा, ज्याने खूप चांगली फोल्डिंग केली, तो रवी भोईर. वेल प्लेड. एक ब्युटिफुल ट्रॉफी. हा रवी दादा अगोदरच उपस्थित राहिले होते, त्यांना माहित होतं की आपल्याला मिळेल काहीतरी पारितोषिक. हा बापू या. चला काका चला या.
कूलर आहे. चला एक कूलर दिलं जाईल. बेस्ट फिल्डर शूज आहेत आणि ब्युटिफुल ट्रॉफी. यस रविदादा भोईर. हा आता रेग्युलर मधून बेस्ट फिल्डर देऊया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय या स्पर्धेतील काटेई संघाचा विशाल चौधरी. कीपर असताना मात्र चांगले झेल स्वीकारले. टीम काटाई संघ, टीम काटाई संघ नसेल तर या. हा करण हा देव. चला हे पारितोषिक देऊया आपण. कूलर भी शूज आहेत आणि त्याचबरोबर ब्युटिफुल ट्रॉफी आहे. यस हा आता देऊया आपण बेस्ट बॉलर या स्पर्धेतील. मान्यवर मोठ्या रामशेठ या ना इकडे या. तुम्हीच टाइमपास करता मग. चला या. त्रिंबक बुवा बसू नका आता या. शेवटचा क्षण आहे. चला बेस्ट बॉलर ठरल्या स्पर्धेतील 40+ फॉर्मॅट मधून टीम आगासन संघाचा कॅप्टन किशोर मुंडे. चला एक कूलर आणि ब्युटिफुल ट्रॉफी. चला किशोर मुंडे या या. आता मित्र परिवार त्यांचा खूप मोठा आहे कारण हे 40+ क्रिकेटच त्याचसाठी आहे. हा त्याचबरोबर आता गुणवान पाटील आणि गजानन पाटील याच आपण. आणि त्याचबरोबर गुणवान पाटील गजानन पाटील या लवकर. आता उत्कृष्ट गोलंदाज रेग्युलर मधून टीम जनमन दातिवली संघाचा सात्विक मात्रे सर्वाधिक विकेट मिळवल्यात. चला याचं सात्विक तिकडे लांब नका उभे राहू जरा जवळ या. हा सात्विकचे 7 विकेट होते पहा त्याचं जुळतं मिळतं जरासा शब्द समूह आहेत. चला आता सात्विक या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली. सर्वाधिक विकेट मिळवल्या. या स्पर्धेमध्ये काय बोलशील एकंदरीत ऑल ओव्हर स्पर्धेविषयी? स्पर्धा तर चांगलीच होती आणि गावकऱ्यांचा खूप सपोर्ट होता मला. यंग टॅलेंटेड आहे. एवढ्या लवकर चांगली गोलंदाजी करतोयस. कुणाकडून प्रशिक्षण भेटतो? सगळ्याकडूनच भेटतो टीम कडून. ओके थँक्यू. हा सात्विक मात्रेला आमचे वामन काका पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा आता 40+ फॉर्मॅट मधून आपण सायकल देऊया. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील. हा ही सायकल मिळाली आम्हाला श्रीमान आमचे गावचे सागर शेठ अनंत भोईर यांच्या आणि सुरेंद्र भोईर यांच्या वतीने सायकल मिळाली आणि प्रवीण गोरपेकर यांच्या वतीने सायकल मिळाली आहे.
हा रामभोईर या, रामभोईर सागर यांच्या वतीने सायकल मिळाली आहे आपल्याला. आणि या स्पर्धेतील 40+ फलंदाज आहे ज्याने 65 रन आणि 6 विकेट मिळवल्या. तो टीम उंबारली संघाचा सचिन भोईर. जोरदार टाळ्या द्या. चला या. चला हा वामन काका यांच्या वतीने सचिन भोईरला सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला आता पुढचं पारितोषिक देण्यासाठी वाल्मिक सालुंके, आत्माराम गोरपेकर आणि त्रिंबक बुवा पाटील यांना इन्व्हाइट करतोय. चला यावं आपण. हा काल बरोबर बोलले, परवा दिवशी आता बोलताना थोडी दमछाक होते का? कारण एकंदरीत या स्पर्धेविषयी काय म्हणशील सचिन? खूप चांगली तुझा ऑलओव्हर परफॉर्मन्स झाला आणि मात्र सामने गमावलेले असताना तुम्ही जिंकले. काय स्ट्रॅटेजी होती? नक्कीच मी प्रत्येक वेळा हे प्रतिक्रिया देत असतो की जेव्हा जेव्हा आम्हाला कुठलाही पारितोषिक भेटतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी सर्व प्राधान्य माझ्या पूर्ण संघालाच देईन. कारण संघाचा जेव्हा एकत्र खेळ होतो 11 जणांचा तेव्हाच आम्हाला कुठेतरी इथपर्यंत आम्ही पोचतो आणि तेव्हाच आम्हाला या बक्षीस भेटतात. तर मी सर्वप्रथम माझ्या संघालाच सगळं प्राधान्य देईन. माझा खेळ तर आहेच, पण माझा खेळ एकट्याने कधीच मी सगळ्याच संघांना, रेग्युलर संघाला पण सांगेन की जेव्हा तुम्हाला कुठलंही वैयक्तिक पारितोषिक भेटतो तेव्हा तुमच्या संघाचा अनमोल वाटा असतो आणि तुमच्या संघालाच ते प्राधान्य द्यायला पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो. नक्कीच की आज आपण इथपर्यंत कुठल्याही स्पर्धेमध्ये आपण जेव्हा बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन किंवा मॅन ऑफ द सिरीजचा हक्कदार असतो तर तो पूर्ण अधिकार आपल्या संघालाच असतो आणि तो प्रत्येकाला मी सांगेन की आपण आपल्या संघाचा आदर करायचा आणि आपल्या संघामुळेच आपल्याला जे आपल्या संघामध्ये 11वा खेळाडू असो, 12वा खेळाडू असो त्यालाही आपण रिस्पेक्ट करायची आणि त्यांच्यामुळेच आज आपण इथपर्यंत पोचू शकतो. आणि आजचं हे जे आयोजन आहे 40+चं खूप सुंदर आयोजन आहे आणि या ज्या सुंदर ट्रॉफ्या आहेत जे आज मी पर्व पहिलं होतं आणि यावर्षी आम्हीही आमच्या गावामध्ये नाईटची स्पर्धा आयोजन केलेली आहे. पर्व पहिलंच आहे आणि आम्ही प्रयत्न करू की जसं आज इथे आयोजन झालं तसंच आम्ही प्रयत्न करू की असंच आयोजन करायचं. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. हां पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील की जवळजवळ 4 बाईक ठेवण्यात येतील. कारण आताच जे आमचे मान्यवर आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही या स्पर्धेसाठी बाईक देतो. यावर्षी सुद्धा तसंच झालं होतं. मग त्यांना आम्ही सांगितलं की पुढच्या वर्षी आम्ही आणखीन काही संघ वाढवू, आणखीन दिवस वाढवू या स्पर्धेचं, तेव्हा आपल्याला 3 ते 4 बाईक ठेवता येतील असं सांगण्यात आलेलं आहे. नक्कीच पुढच्या वर्षी आपल्याला 3 ते 4 बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हां आता उत्कृष्ट फलंदाज देऊया आपण या स्पर्धेतील रेग्युलर मधून. ज्या खेळाडूने एक सामना कमी खेळला आणि तरी सुद्धा त्याच्या धावा झाल्या 82 आणि तो संघ आहे गावदेवी कार्डी संघाचा सौरभ म्हात्रे. शाणे या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार ठोकले सौरभ आणि 50 धावा पूर्ण करणारा खेळाडू पाहायला मिळाला कार्डी संघ. कार्डी संघ कार्डी
खाडी संघ चला या ना, आपण का वेळ करता तिकडे. हा पूर्ण संघ असला की मजा येतो. तुम्ही इकडे तिकडे राहाल. तुम्ही सुद्धा एक चांगले आयोजक आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. चला सौरभ म्हात्रे सुद्धा, सौरभ म्हात्रे च्या साठी सुद्धा वामन पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सौरभ नाहीये मग बोल ना, तरी भाऊ आहे रोहित. चला आता रेग्युलरचे आपण 2 पारितोषिक देऊ. प्रथम चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये छाणे चांगली कामगिरी केली, जरी सुद्धा चतुर्थ क्रमांकावरती त्यांना राहावं लागलं तरी सुद्धा मात्र त्यांची उल्लेखनीय कामगिरी झाली. तो चतुर्थ क्रमांकाचा संघ आहे जय दुर्गा माता काटई संघ. आणि तर आई गावठी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषकामध्ये या ठिकाणी आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक हरेश शेठ चंद्रकांत पाटील मनसे कार्यकर्ते निलजा यांच्या वतीने देण्यात आलेली ट्रॉफी. टीम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. आणि वामन काका पाटील यांच्या वतीने काटई संघाला सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काटई संघ चला. त्याचबरोबर या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, अर्थातच 3ऱ्या क्रमांकावरती ज्याने समाधान व्यक्त करावं लागलं. खरं तर पहिला संघ होता क्वालिफाय होणारा या स्पर्धेतील सेमीफायनल मध्ये, तो संघ गावदेवी खाडी संघ. चला खाडी संघाचे खेळाडू आमचे चंद्रकांत दादा पाटील यांचे सुपुत्र हरेश शेठ चंद्रकांत पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यांच्या वतीने हे ट्रॉफी आम्हाला सुपूर्द करण्यात आले. हॅलो आता पोटी प्लस संघ आपण आता 2य क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. आणि 2य क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला कैलासवासी श्यामा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश श्यामा पाटील यांच्या वतीने देण्यात आली आहे. आणि 2य क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम गावदेवी आगासन संघ. जरा जोरदार आगासन टीम साठी. आणि आमचे कालुराम मामा मुंडे. चला या. नाही चला शरद दादा या. सोमनाथ दादा. काय क्रिकेट हा हारजीतचा भाग असतो. एका विजयाने कोणी सिकंदर होत नाही आणि एका जर हार पत्करावी लागली तर कोणी फकीर होत नाही. कारण क्रिकेट आहे, कधी हार तर कधी जीत मिळतेच.
मात्र आपण तेव्हा विचार करा की आपलं चुकलं कुठं, आपलं काय मैदानामध्ये चुका झाल्या, या आपण यूट्यूबच्या माध्यमातून शोधा. आणि कालराम मामा आमचे या टीमचे मेंटर आहेत. तर आमचे शरद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. काय म्हणाल एकंदरीत पहिल्या वर्षामध्ये आम्ही स्पर्धा आयोजित केली होती, कितपर्यंत तुमचा सहभाग मिळाला आणि इथे खेळताना मैदानावरती कसं वाटलं? खेळताना खूप आनंद वाटला आणि यावर्षी जो पहिलंच पर्व होतं यांचं आयोजनाचं आणि खूप सुंदर श्रद्धांजली चषक होतं. जयेंद्रशेठ पाटील यांनी खूपच सुंदर आयोजन केलं होतं. ओके, थँक्यू. टीम आगासन संघ आता रेग्युलर मधून आपण सेकंड प्राइज देणार आहोत. अर्थातच दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक टीम जय हनुमान दातिवली संघ रनर अप ठरला स्पर्धेतील. अत्यंत चांगली कामगिरी झाली, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी त्यांना सामना गमवावा लागला. हरकत नाही आहे, विशाल मडवी आणि कंपनीचं चांगलं प्रदर्शन झालं. ही ट्रॉफी आम्हाला या ठिकाणी पाहतो या स्वर्गीय बाळकृष्ण चांगो पाटील यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण बाळकृष्ण पाटील यांच्या वतीने ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. हा, मनोज पाटील याचे आणि भावेश, मनोज पाटील भावेश पाटील या टीम दातिवली संघ अतिशय चांगला खेळ राहिलाय. बघा आता विशाल मडवी से एक सिनियर खेळाडू कॅशर मिळेल. विशाल, काय म्हणशील, तू सुद्धा एक मोठा आयोजक आहे, तू सुद्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा घेतोय, मात्र या स्पर्धेचं पहिलं वर्ष होतं, कसं वाटलं खेळताना आणि खास करून आई गावदेवी क्रीडांगण नारिवली? क्रीडांगण तर खूप सुंदर आहे, बोलायची काय जरूरत नाही, कारण का हा ग्राउंड आम्हाला खूप लक्की आहे. कारण आम्ही रेग्युलर संघात आम्ही सलग 3 वर्ष प्राईज मारतो इथे आणि आता ही प्रथमच वर्ष आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ नारवली चषक श्रद्धांजली चषक खूप सुंदर आयोजन. पहिला वर्ष हा कोणच बोलणार नाही, कारण का आयोजन करणं खूप साधी गोष्ट नाही आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये करणं कारण का योग्यच नाही, कारण डेमध्ये काही उपलब्ध होऊ शकतं, नाईटला उपलब्ध होत नाही. आणि दादांचं खास करून खूप खूप धन्यवाद, आम्हाला एंट्री दिली आणि गुरुचं खास, कारण का गुरुनी आम्हाला विशाल दादा तू माझी एंट्री खेळायची, तर मी त्याला शब्द दिला. आम्ही न प्रॅक्टिस करता आम्ही आज जिंकलो. खूप खूप थँक्यू सो मच. हे होते विशाल मडवी, टीमचे कॅप्टन. नेहमीच त्यांचा चांगला सहभाग राहतोय. आणि आता 40+ क्रिकेट फॉर्मॅटमधून देऊया आपण प्रथम क्रमांकाचा चॅम्पियन संघ ठरला श्रद्धांजली चषकाचा आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. जोरदार टाळ्या उंबारली संघासाठी. आमचे प्रेमनाथ पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, यावं. प्रेमनाथ श्यामा पाटील त्यांच्या वतीने आपल्याला रुपेश श्यामा पाटील यांच्या वतीने ट्रॉफी मिळाली आहे. प्रेमनाथ सर कुठे असेल तर या. जय मोरया. आणि जवळजवळ हा संघ आमच्या राजू काटेंचा आवडता संघ आहे. त्यांचे मित्र परिवार या संघामध्ये खूप आहे. खास करून पाहिलं तर रविदादा आणि श्यामदादा
हे त्यांचे सचिन भोईर, हे सर्व जिवलग मित्र आहेत. आणि रेग्युलर मधून सोमनाथ दादा भोईर आहेत. ते कधी 40+ मध्ये येतील आम्ही वाट पाहतोय. हा, राजू काटे मामा आहेत. ओके. चला आता चॅम्पियन या स्पर्धेचा, या स्पर्धेमध्ये तब्बल आमचं लक्ष कुठं असं इकडं असं. हॅलो, तब्बल या श्रद्धांजली चषकामध्ये 32 संघांचा रेग्युलर मधून सहभाग होता आणि 32 संघामधून चॅम्पियन ठरलाय. अर्थातच ज्याच्या नावामध्ये गेम चेंजर आहेत, मोठ्या मोठ्या संघांना परास्त करणारा हा टीम चेंज गेम वडवली चॅम्पियन ठरतोय. जरा जोरदार टाळा वडवली संघासाठी. वडवली बी संघ चॅम्पियन राहिला आणि ट्रॉफी कलशोशी बाळकृष्ण चांगो पाटील यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण बाळकृष्ण पाटील सौदागाव विकास समिती अध्यक्ष यांच्या वतीने ही ट्रॉफी देण्यात आली आहे. त्यांचा आभार आणि या पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन या आपण. चला मनोज पाटील, त्रिंबक, भावेश बुवा, चला थोडं मागवा. मग ते या वडवली संघ, तरी पब्लिक कमी आहे. वडवली संघ सर्वजण या आता. हा, हा, वडवली संघाचे मेंटॉर विनायक पाटील. विनायक आहेत का? आणि ऋतिक पाटीलला वामन काका यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा, त्यांना थांबवा आपण. छय ऋतिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ₹1000 पारितोषिक. आणि आता सर्वजण आपण खाली जाऊ, कारण मॅन ऑफ द सिरीज बाईक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आहे. हॅलो, हा, 2च मिनिटं मित्रांनो, 2 मिनिटात आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत. हा, 2च मिनिटं, जरा 2 मिनिटं लक्ष द्या, कारण पारितोषिक मोठं आहे. आणि प्रथम देऊया 40+ मधून आपण. चला आमचे ग्रामस्थ मंडळ खाली या.
हॅलो बोला. हॅलो चला आता आपण मॅन ऑफ दी सिरीज देऊया 40+ फॉर्मॅट मधून. आणि 40+ फॉर्मॅट मध्ये जो 2 खेळाडू होते अगदी समोरासमोर आले, मात्र शेवटी तुमची खूप मेहनत असते, जास्त मेहनत असते आणि तुमचं लक्ष फक्त खेळावरती असतं. मी कौतुक करेन या दोन्ही खेळाडूंचं की त्यांचं लक्ष फक्त खेळाकडे होतं, सिरीजकडे नव्हतं. आणि हे 2 खेळाडू अगदी रेसमध्ये होते आणि त्या एकाला मागत टाकून तो खेळाडू पुढे सरकलाय आणि त्याच्या एकूण धावा आहेत 75 धावा, 3 विकेट आणि टोटल 84 पॉइंट. आणि तो खेळाडू आहे गावदेवी आणि गावदेवी आकर्षण संघाचा गंगाराम मुंडे. वेल प्लेट, वेल. लावा लावा, थांबा गंगादा, लावू द्या. ट्रॉफी द्या. आणि फ्रीज आम्हाला आमचे एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने हे फ्रीज देण्यात आलेलं आहे. ओके चला आता गंगाराम दादा पहिल्यांदा एवढं मोठं कदाचित प्राइज मिळालं असेल. हे प्राइज मिळाल्यानंतर तुम्हाला कसं फील झालं आणि या मैदानामध्ये खेळताना, त्याचबरोबर हे आयोजन पहिल्या वर्षामध्ये केलं होतं आणि आगासन संघ जवळजवळ आमचा फेवरेट संघ आहे. काहीच बोलत नाही ओ शरद आहे, काहीच बोलत नाही. बक्षीस द्यायची कशी, काहीच बोलत नाही गंगारामदा. चला आता फ्रीज तर घेऊन जा. फ्रीज नको का, टेम्पो देऊ का? हॅलो चला रेसमध्ये पाहिलं तर 40+ मधून 2 खेळाडू होते, अगदी तोडीस तोड उत्तर दिलं आणि अखेरकार गंगाराम मुंडे यांनी छाप सोडली आपल्या नावाची. सचिन सुद्धा रेसमध्ये होते. हे दोन्ही खेळाडू फार चांगले आहेत, ऑलराऊंडर आहेत, त्यांचा चांगला परफॉर्मन्स होतो, त्यामुळे त्यांना मोठं पारितोषिक मिळालं. आणि आता या स्पर्धेतील बाईक अर्थातच जिच्यासाठी आपण सर्वजण थोडं 2 मिनिटं शांत राहा. खेळाडू जर तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचला नाही तर मग बक्षीस द्यायचं कोणाला. आणि पारितोषिक आम्हाला आणि या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो ठरतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये
90 धावा 5 विकेट, टोटल 105 गुण होतात त्याचे. आणि तो खेळाडू क्रिकेटमधील सर्वांचा आवडताच खेळाडू आहे. आणि बाईक आम्हाला कैलासवासी निर्मला वामन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री काशीनाथ शेठ काना पाटील, माजी उपसरपंच काटे, आणि त्याचबरोबर राजेश नामदेव भोईर जे आमचे मामा आहेत त्यांच्या वतीने, बेतवडे यांच्या वतीने बाईक दिली आलेली आहे. आणि सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील यांचा विचार केला तर त्याने अद्यापपर्यंत 91 बाईक सुपूर्द केल्यात. जरा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी, कारण दानशूर व्यक्तिमत्व आणि आपल्या टेनिस मध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं, ज्यांच्या वतीने 91 बाईक अद्यापर्यंत देण्यात आलेली आहेत. आणि बाईक पटकवली आहे त्याच्या कारकिर्दीतील 20वी नाहीये, फक्त 7वी बाईक आहे. आणि तो खेळाडू आहे 7 बाईक नव्हे तर 20 बाईक मिळवणारा ऋतिक पाटील. जोरदार टाळ्या होत्या ऋतिक पाटील साठी. हिमांशु वेल प्लेट या दादा. हॅलो, हा चावी आहे हिमांशूकडे. ऋतिका, हा चालेल दादा. ऋतिका पुढे. ऋतिक पाटील, 20वी कारकिर्दीतील बाईक मिळाली, सर्वप्रथम कसं वाटलं? नक्कीच गाडी भेटण्याचा श्रेय नक्की टीमलाच जातो, कारण का जेव्हा टीम जिंकते तेव्हाच काहीतरी भेटतो, जेव्हा ट्रॉफीला संघ पोचतो तेव्हाच काय ना काय भेटत असतो, त्याच्यामुळे पूर्ण श्रेय टीमलाच असेल. या मैदानावरती खेळताना कसं वाटलं? आणि श्रद्धांजली चषक स्पर्धा श्रीमान जयेंद्र शेठ पाटील जे राणी दांब्याचे ओनर आहेत, तुमचे सुद्धा सुपरिचित आहेत, कारण नयन अगदी जवळचा मित्र आहे तुझा, आणि त्यांच्याच वतीने ही स्पर्धा होती. खेळताना कसं वाटलं आणि या स्पर्धेविषयी काय सांगशील? खरंच आयोजन खूप खूप चांगला होता, खूप मजा आली खेळायला, आणि विकेट पण चांगली होती खेळायला, लेदरची विकेट होती, त्याच्यामुळे अजून मजा आली खेळायला. आणि नक्कीच खूप पब्लिकसुद्धा खूप होती टुर्नामेंटला, खूप मजा आली खेळायला. ओके, तर काशीनाथ दादा एकच प्रश्न विचारेन, काय म्हणाल मुलाविषयी? कारकिर्दीतील 20वी बाईक मिळाली आहे, या अभिमानाची गोष्ट आहे, कारण तुम्ही विकत 100 बाईक सुद्धा घेऊ शकता, हरकत नाही आहे. मात्र जेव्हा तुम्ही खूप मेहनत करता तेव्हा अशा या प्रत्येक खेळाडूला पारितोषिक मिळत असतात, या अभिमानाची गोष्ट आहे. आज वडवले असेल, वाकळ असेल, आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये फार मोठे 2 संघ आहेत. आज फार मोठे का झाले? त्यांची मेहनत आहे. सर्वच संघ मेहनत करतात, मात्र जो सर्वात जास्त मेहनत करतोय, सर्वात जास्त यश मिळवतो, त्यालाच मात्र हे पारितोषिक मिळत असतं. सर्वांचं पुन्हा एकदा आभार. ऋतिक पाटीलचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया. एक फोटो घ्या. आणि सर्वांना उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की उद्या आमच्या गावदेवीची सालाबाद प्रमाणे याही वर्षी सत्यनारायणाची महापूजा आम्ही आयोजित केलेली आहे. ग्रामस्थ मंडळ नारिवली यांच्या वतीने तर सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे की संध्याकाळी आपण अगोदर प्रवचन आहे, भजन आहे, नंतर कीर्तन आहे, आणि त्यानंतर रात्री 10 वाजता भारूड आहे. त्यामुळे आपण या सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा, या ग्रामस्थ मंडळ नारिवलीच्या वतीने आपल्याला आग्रहाची विनंती आहे. ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. खरं तर पहिलं वर्ष होतं, मात्र या स्पर्धेमध्ये चुकून जर कोणाचा सत्कार राहिला असेल, कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी,
कारण भरपूर लोकांचे सन्मान केले गेलेत आणि भरपूर जणांचे सत्कार होत असताना कुणाचं तरी एखाद्या वेळेस नजर अंदाजमध्ये नाव राहतं. मात्र तसं जर राहिलं असेल तर क्षमा असावी. आपण राग मानू नका. सर्वांचा सहभाग होता या स्पर्धेला, म्हणूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. त्यामुळे जयेंद्र शेठ पाटील यांच्या वतीने सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि ही स्पर्धा येथे संपली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.